मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सध्या प्लास्टिक अंतरलेलं पाहायला मिळतंय। आपण या दृश्यामधून पाहू शकता की घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं प्लास्टिक अंतरण्याचं काम इथं प्रशासनानं केलेलं आहे। यामुळे याच उपाययोजनेमुळे येथील धूप थांबणार आहे असा विश्वास इथं प्रशासनाला वाटत असावा आणि यामुळेच अशा पद्धतीचं या ठिकाणी प्लास्टिक जे आहे हे पूर्ण अंतरलेलं आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आणि यानंतर या घाटाला रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आल्या। मोठ्या प्रमाणात भराव केल्यामुळे संरक्षक भिंत ह्या कोसळून पडल्या आणि यानंतर उपाययोजना म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने माती थांबावी, धूप थांबावी म्हणून प्लास्टिक अंथरलं गेलंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये संरक्षणाची मदार ज्या संरक्षक भिंतीवरती होती याच मोठ्या प्रमाणात कोसळायला लागल्या आहेत। याबरोबर इथं असणारी माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून चालली आणि परशुराम घाट हा असुरक्षित बनतोय। मात्र यावरती काम करणं अत्यावश्यक बाब असताना देखील या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात अंतरलं गेलेलं प्लास्टिक पाहायला मिळतंय। यामुळे परशुराम घाटाची संरक्षणाची मदार म्हणून याच अंतरलेल्या प्लास्टिकच्या कापडाकडे पाहावं लागतंय। आता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडणार आहे या पावसामध्ये परशुराम घाटाचं संरक्षण हे प्लास्टिकचं कापड कशा पद्धतीने करणार आहे हेच पाहावं लागणार। पुष्टका साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।